नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूया भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या दुसऱ्या भागाचा म्हणजेच श्लोक क्रमांक 41 ते 72 की ज्यामध्ये निष्काम कर्मयोग आणि स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितलेली आहेत त्यांचा अर्थ सलग मराठीमध्ये पाहूया. मूळ संस्कृत श्लोक संदर्भासाठी दिलेले आहेतच. मित्रांनो, प्रत्येक श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सखोल निरूपण माझ्या या चॅनलवर अ डायलॉग विथ आवर माइंड किंवा मनापासून थोडं काही ह्या चॅनलवर वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये उपलब्ध आहेत. तर ते ऐकण्यासाठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, आपण आता पाहूया दुसऱ्या अध्यायाच्या दुसऱ्या भागाचा सारांश. अरे अर्जुना, या मोक्ष मार्गावर निश्चयात्मक बुद्धी एकच आहे आणि ध्येयही एकच आहे, परंतु अनिश्चयी वृत्तीच्या बुद्धीला अनेक भेदयुक्त फाटे फुटलेले असतात. अरे अर्जुना, वेदातील अर्थवादाला भुललेले अविवेकी सकाम कर्म याशिवाय इतर काही नाही असं म्हणणारे लोक पुष्पयुक्त वृक्षाप्रमाणे मनोहर दिसणाऱ्या आणि जन्मरूप कर्मफळ देणाऱ्या वेदवाणीच्या आधारानं बोलतात की जिच्यामध्ये विषयभोग, स्वर्गप्राप्तीची लालसा, ऐश्वर्याचा लाभ यासंबंधी पुष्कळ कर्म सांगितलेली आहेत. ज्यांच्या अंतःकरणात विषयभोग आणि ऐश्वर्याची आसक्ती निर्माण झाली आहे आणि जे अशा कर्मफळ देणाऱ्या वाणीनं भ्रमित झाले आहेत त्यांच्यामध्ये परमेश्वर प्राप्तीसाठी लागणारी निश्चयात्मक बुद्धी निर्माण होत नाही. प्रकृतीच्या 3 गुणांशी संबंधित असलेल्या विषयाचे वेद प्रतिपादन करतात. तू त्रिगुणातीत रहा, सुखदुःखाप्रमाणे एकमेकांच्या विरोधात असणाऱ्या द्वंद्वातून मुक्त हो, सतत सत्वगुणात राहणारा, योगक्षेमाच्या स्वार्थात न राहणारा आत्मपरायण हो. जलाशयात सर्वत्र पाणी असतं, तरीसुद्धा तहान लागलेला मनुष्य त्याची तहानेची तृप्ती होईल तेवढंच पाणी घेतो. त्याप्रमाणे वेदांमध्ये अनेक तत्त्व सांगितली आहेत, परंतु वेदार्थ जाणणारे ज्ञानी लोक त्यातला अपेक्षित भागच तेवढा घेतात. तुला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे, कर्मफलावर तुझा अधिकार नाही. माझ्या कर्माचं हे फळ आहे असं समजू नकोस आणि तू आपला कर्मत्याग देखील करू नकोस. अरे अर्जुना, तू आसक्तीचा त्याग कर. कर्म सफल होईल किंवा निष्फळ, दोन्हीही परिणाम सारखेच मानून स्थिर मनानं स्वकर्माचं आचरण कर. अशा मनाच्या समतोलपणालाच योग म्हणतात. अरे अर्जुना, बुद्धियोगाच्या मानानं सकाम कर्म अतिशय निकृष्ट आहे, म्हणून तू बुद्धियोगाच्या आश्रयानं काम करण्याची इच्छा कर. फळाच्या आशेनं काम करणारे हलक्या दर्जाचे दीनवाणे असतात. समबुद्धीने युक्त असलेला पुरुष या इहलोकातच पाप आणि पुण्य या दोन्हींपासून अलिप्त राहतो.
म्हणून तू बुद्धियोग संपादन कर. हा समतेचा योगच कर्मातील कुशलता आहे. बुद्धियोगाचा अवलंब करून आणि कर्मफलाचा त्याग करून ज्ञानी लोक निष्काम कर्म करतात आणि त्यामुळं जन्मबंधनातून मुक्त होऊन निर्विकार असलेलं मोक्षपद प्राप्त करतात. अरे अर्जुना, जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी मालिन्याच्या मलिन आवरणातून पार पडेल, तेव्हा जे ऐकलं आहे ते आणि जे ऐकायचं असेल ते, या दोन्हींविषयी तू विरक्त होशील. वेदांनी प्रतिपादन केलेल्या नाना प्रकारच्या कर्मफळाच्या श्रवणानं गांगरून गेलेली तुझी बुद्धी जेव्हा परमात्मरूपी समाधीमध्ये निश्चयपूर्वक स्थिर होईल, तेव्हा तुला योगाची प्राप्ती होईल. यावर अर्जुन म्हणाला, अरे केशवा, अखंड समाधीत राहणाऱ्या स्थितप्रज्ञाला ओळखण्याची लक्षणं कोणती? स्थितप्रज्ञ काय बोलतो? तो कसा असतो? तो कसा चालतो? त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अरे पार्था, जेव्हा ज्ञानी पुरुष मनामध्ये असलेल्या सर्व वैषयिक कामनांचा त्याग करतो आणि स्वतः आत्मरूपाच्या स्थानी संतोष पावलेला असतो, तेव्हा त्या पुरुषाला स्थितप्रज्ञ म्हणतात. दुःखामध्ये ज्याचं मन खिन्न होत नाही आणि सुख प्राप्त झालं तरी त्यापासूनही जो अलिप्त असतो, आसक्ती, भय आणि क्रोधापासून जो मुक्त झाला आहे, त्याला स्थिरबुद्धीचा मुनी म्हणजे स्थितप्रज्ञ असं म्हणतात. जो सर्व विषयांपासून अनासक्त झाला आहे, ज्याला लाभ झाला तर आनंद होत नाही आणि अशुभ घडलं तर विषाद वाटत नाही, तो पूर्ण ज्ञानात स्थिर झालेला स्थितप्रज्ञ असतो. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव सर्व बाजूंनी आपल्या कवचात आवरून घेतं, त्याप्रमाणे जो आपली इंद्रिय विषयभोगापासून आवरून घेतो, त्याची बुद्धी आत्मस्वरूपी स्थिर झाली असं जाणावं. निराहारी व्यक्ती सर्व विषयांपासून विरक्त झालेली असते, परंतु रस या विषयाचं प्रेम तरीही असतंच. परब्रह्माच्या गोडीनं त्यांची रसाविषयीची आसक्ती देखील नाहीशी होते. इंद्रियांचा निग्रह करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विचारी मनुष्याच्या मनाला ही इंद्रिय विषयाकडे जबरदस्तीनं ओढून नेतात, इतकी ती उच्छृंखल आहेत. सर्व इंद्रियांचा मोठ्या संयमानं निग्रह करून ज्यानं त्याचं चित्त माझ्या ठिकाणी स्थिर केलं आहे, त्याची बुद्धी स्थिर झाली असं समजावं. इंद्रिय विषयाचं चिंतन करणाऱ्या व्यक्तीला त्या विषयाचं आकर्षण वाटू लागतं. या आकर्षणातून मग कामना निर्माण होतात आणि कामना परिपूर्ण झाल्या नाहीत तर क्रोध उत्पन्न होतो. क्रोधामुळं कार्याविषयी भ्रांती, मग भ्रांतीमुळं स्मृती भ्रष्ट होते. स्मृती विचलित झाली की तारतम्य विचारबुद्धीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अधप्पात होतो. परंतु ज्यानं आपलं मन ताब्यात ठेवलं आहे, तो त्याच्या स्वाधीन असलेल्या
आसक्ती आणि द्वेषरहित असलेल्या इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेऊनही मनाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो. भगवंताच्या कृपेची प्राप्ती झाली की सर्व भौतिक दुःखांचा नाश होतो. त्यामुळे चित्त प्रसन्न झालेल्या पुरुषाची बुद्धी आत्मस्वरूपी लवकर स्थिर होते. ज्याच्या चित्तात आत्मविषयक निश्चयात्मक बुद्धी नसते त्याचं मन संयमित नसतं आणि त्याची बुद्धी स्थिर नसते. मन आणि बुद्धी स्थिर नसेल तर शांती मिळत नाही आणि ज्याच्या चित्तात शांती नसते त्याला सुख कसं मिळणार? ज्याप्रमाणे पाण्यामध्ये असलेल्या नावेला जोराचा वारा भलतीकडेच वाहून नेतो, त्याप्रमाणे आपापल्या विषयात मुक्त संचार करणारी इंद्रिय आणि त्यांच्या मागं धावणारं चंचल मन बुद्धीला देखील भरकटत नेतं. म्हणून हे महाबाहो, ज्याची इंद्रिय त्यांच्या विषयांपासून सर्व प्रकारे आवरून धरलेली असतात त्याची बुद्धी निश्चितपणे स्थिर झालेली असते. सर्व प्राण्यांच्या दृष्टीनं जी रात्र असते त्यावेळी संयमी मनुष्य जागृत असतो आणि ज्याला सर्व प्राणीमात्र सकाम कर्माचा दिवस मानतात ती वेळ त्यांच्यासाठी अज्ञानाच्या रात्रीसारखी असते. ज्याप्रमाणे सर्व बाजूंनी येऊन मिळणारं नद्यांचं पाणी देखील स्थिर असलेल्या समुद्राला विचलित करू शकत नाही, त्याप्रमाणे नाना प्रकारचे भोग ज्या स्थितप्रज्ञ पुरुषाला कोणत्याही प्रकारचे विकार उत्पन्न न करता प्राप्त होतात त्यालाच परमशांती प्राप्त होते. इच्छापूर्तीसाठी झगडणाऱ्याला शांती मिळत नाही. इंद्रिय तृप्ती करणाऱ्या सर्व विषयांचा त्याग करून जो मनुष्य निस्पृहपणाने ममत्व आणि अहंकार टाकून आचरण करतो त्याला शांती प्राप्त होते. अरे अर्जुना, अशी परब्रह्म अवस्था प्राप्त झाली की मनुष्य कधीही मोहवश होत नाही. अशा अवस्थेत असलेला मनुष्य अंतकाळी देखील स्थिर राहून मोक्षपद प्राप्त करतो. हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीता रूपी उपनिषद म्हणजेच ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी संपादन झालेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील सांख्ययोग नावाचा हा दुसरा अध्याय इथे समाप्त झाला. चला तर मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोगाबद्दल काय सांगतात हे ऐकण्यासाठी पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत जय श्रीकृष्ण.